28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। 3 दिवस रंगला कासा फेस्टिवल 2.0, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। डहाणू तालुक्यातील कासा येथे दिनांक 6 ते 8 फेब्रुवारी 2026 दरम्यान आयोजित कासा फेस्टिवल 2.0 उत्साहात पार पडला। पूजा आचार्य विश्वविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या या 3 दिवसीय सांस्कृतिक महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। आदिवासी व स्थानिक लोककला, पारंपरिक नृत्य, संगीत मैफिली, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, हस्तकला प्रदर्शन व व्यापारी दालनांनी फेस्टिवलला विशेष रंगत आणली। उद्घाटनप्रसंगी आमदार राजेंद्र गावित व डॉक्टर विश्वास वळवी, डहाणू पंचायत समिती गट विकास अधिकारी, पल्लवी सस्ते, डहाणू तहसीलदार, कोळी यांची उपस्थिती होती। शेवटच्या 2 दिवसांत मोठी गर्दी पाहायला मिळाली। आय न्यूज 28 मराठीसाठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सतेंद्र मातेरा यांचा रिपोर्ट। कासा फेस्टिवल समितीने, मी पांडुरंग मळा बेलकर, फेस्टिवलचा उपाध्यक्ष। कासा फेस्टिवल गेल्या वर्षी आमचं पहिलं वर्ष होतं। या वर्षी आम्ही 6, 7, 8 या 3 दिवस हा महोत्सव आयोजित केलेला आहे। पहिल्या दिवशी अतिशय सुरेख अशी सुरुवात ह्या कार्यक्रमाची झालेली आहे। उद्घाटनाच्या वेळेस आपल्या विभागाचे आमदार आदरणीय गावित साहेब, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आणि ज्याने आम्हाला हा उत्सव साजरा करण्यास आर्थिक मदत केली असे विश्वास फाउंडेशनचे अध्यक्ष विश्वास वळवीजी यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला आणि पहिल्या दिवसापासून तर आज आता शेवटचा दिवस होत आहे। या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी भेट दिलेली आहे। त्यामध्ये आत्ताच शिवसेना तालुका जिल्हा प्रमुख कुंदजी संखे, त्याचबरोबर महाराष्ट्र अनुसूचित जमाती महिला आयोगाच्या सदस्य वैदेही वाडाण यांनीही भेट दिलेली आहे। त्याचबरोबर अनेक मान्यवरांनी भेट दिलेली आहे। पहिला दिवस सुद्धा अतिशय उत्साहात साजरा झाला आणि दुसरा दिवस सुद्धा अतिशय मजेत, म्हणजे आपल्या विभागातील सर्व लोकांना आनंद लुटता येईल अशा प्रकारचा दुसरा दिवस दादूस हा कार्यक्रम ठेवला होता। आणि आज श्रावणी महाजन यांचा कार्यक्रम आहे, त्याचबरोबर आता लावणीचा कार्यक्रम आहे। एकंदरीत आपल्या विभागातील सर्व जनतेला या कासा फेस्टिवलचा आनंद मनमुरुतपणे घेता यावा अशा प्रकारचं नियोजन आमच्या समितीने केलेलं आहे। आमच्या समितीचे सर्व सदस्य, त्यामध्ये आमचे सचिव मुकडे सर यांचा फार मोठा योगदान असतं आणि या सर्व समितीने अतिशय तळमळीने आणि मेहनतीने हा कासा फेस्टिवल आयोजित केलेला आहे। कासा फेस्टिवलला उपस्थित असलेली जनता, त्याचबरोबर या भागातील आपले सर्व नागरिक, त्याचबरोबर प्रशासन, पोलीस प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल, यांचाही चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। त्याचबरोबर महत्वाचं, जेव्हा फेस्टिवल भरवताना आपण त्या ठिकाणी असलेले स्टॉल, तर आपण अनेक प्रकारचे स्टॉल या ठिकाणी त्यामध्ये आहेत। ज्वेलरीचे स्टॉल आहेत, त्याचबरोबर व्हेज नॉनव्हेज याचे स्टॉल आहेत, त्याचबरोबर इतर खरेदीचे खाऊ गल्ली हे मोठ्या प्रमाणात आयोजित केलेलं आहे। आणि पहिल्या दिवशी सुरुवातीला थोडं व्यापारी वर्गाची नाराजी होती, पण दुसऱ्या दिवसापासून अतिशय जोमाने धंदा सुरू आहे। आज सुद्धा आपण पाहतात प्रचंड गर्दी या उत्सवाला आहे आणि अतिशय उत्साहात आमचा कासा फेस्टिवल यशस्वी होतोय। निश्चितच त्याचं श्रेय तुमच्यासारख्या पत्रकारांचं आहे, त्याचबरोबर सामान्य नागरिकांचं आहे आणि या ठिकाणी भेट देणाऱ्या आमचे आश्रयदाते यांचा आहे। आणि या सगळ्यांच्या सहयोगातून अतिशय सुंदर असं नियोजन या 3 दिवसाचं झालेलं आहे। आपण आता फिरल्यानंतर आपल्या लक्षातच येईल की नियोजन आणि लोकांची शिस्त, या ठिकाणी लोकांनी एवढी सुंदर शिस्त पाळलेली आहे का तिसऱ्या दिवशी सुद्धा आपण संपूर्ण परिसरात फिरला तर कुठेही कचरा दिसत नाही। म्हणजे स्वयंस्फूर्तीने लोक या ठिकाणी येतात, आनंद लुटतायत, त्याचबरोबर खाद्य संस्कृतीचा स्वाद घेतात। ह्या सगळं श्रेय आपल्या पत्रकार मित्र, सामान्य जनता आणि आयोजक, त्याचबरोबर आम्हाला मार्गदर्शक असलेले सर्व मान्यवरांचं मी फेस्टिवल समितीच्या वतीने आभार मानतो। हरीश शिवराम भोसले, कासा फेस्टिवल समितीचा सचिव। आम्हाला अतिशय आनंदाने सांगावं लागतं, आम्हाला हे दर्शवायची संधी आम्हाला मिळाली या फेस्टिवलच्या निमित्तानं की असे मोठे उत्सव जे पूर्वी फक्त शहरी भागामध्ये व्हायचे, एक सुसंस्कृतपणा या उत्सवामधून शहरी भागाचा दिसायचा, तर तो सुसंस्कृतपणा आमच्यामध्येही आहे। आम्हीही चांगल्या प्रकारचं आयोजन करू शकतो, हे आमच्या या ग्रामीण जनतेच्या मनामध्ये, हृदयामध्ये रुजवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हे कठोर पाऊल उचललं आणि गेल्या वर्षीपासून आम्ही ते अतिशय चांगल्या प्रकारे यशस्वी करतोय। इथं तरुणांना, वृद्धांना, बालकांना सर्वांना 3 दिवस चांगली मौज करण्याची संधी उपलब्ध होते।
तिथे चांगल्या प्रकारचे करमणुकीचे कार्यक्रम होतात. आपल्या हास्य सम्राट असा जो कार्यक्रम आहे हा जनरली शहरी भागामध्ये अतिशय सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या लोकवर्गामध्येच होतो. परंतु आम्हाला सांगायला आनंद वाटेल की कासा फेस्टिवलने आपल्या एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे ख्यातीचे दर्शित व्हरायटीज आहेत जे हास्य सम्राट आहेत त्यांना काल पाचारण केलं होतं आणि अगदी पोट दुखेपर्यंत त्यांनी आपल्या सर्व जनतेला हसवलं. अतिशय सुरेख कार्यक्रम त्यांनी सादर केला. तेव्हा असे जे शहरी काही संस्कृती आहे ती आपल्या ग्रामीण भागामध्ये रुजवणं आणि आपल्या ग्रामीण भागातील संस्कृती ही शहरी भागातल्या लोकांना दाखवणं म्हणजे त्याचबरोबर दादू सारख्यांच्या कार्यक्रमातून आपली ग्रामीण संस्कृती आपण शहरी भागाकडे पाठवतो. तर असा शहरी आणि ग्रामीण भागाची संस्कृतीचा मिलाप करण्याचा प्रयत्न आम्ही या कार्यक्रमामध्ये करतोय. आपल्याला अतिशय आनंदाने आणि अभिमानाने सांगता येईल की ज्यांची नुकतेच पद्मश्री म्हणून निवड झालेली आहे असे आपले दिंडा साहेब ज्यांचा आम्ही इथं स्वागत सत्कार केला ते अतिशय भारावून गेले. त्यांनाही खूप आनंद वाटला की माझ्या माणसांमध्ये माझ्या समस्त आदिवासी बंधूंमध्ये माझा एवढा मोठा सत्कार होतो याचा त्यांना खूप अभिमान वाटला. आणि त्यांनी सांगितलं की आपण सर्व एक आहोत. आपल्यामध्ये कोणता पण जातीभेद नसायला पाहिजे, कोणता भाषाभेद नसायला पाहिजे. एक आपला एवढं मोठं उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. आम्हाला कळलं आहे की नुसतंच त्यांना पद्मश्री म्हणून निवडलेलं नाही तर एक अतिशय उत्कृष्ट निवड झालेली आहे. आपल्या पालघर जिल्ह्याचा अभिमान आहे, आपल्या सर्वांचा अभिमान आहे की आपल्या जिल्ह्याचं नाव दिंडा साहेबांनी पद्मश्री मिळवून देशभर पसरलेलं आहे. तर त्यांचं स्वागत करताना आम्हाला फेस्टिवल समितीला अतिशय आनंद झाला. त्यानंतर MPSC क्रॅक केलेल्या आपल्या प्रियंका मॅडम, भास्कर मॅडम यांचाही स्वागत आणि सत्कार आम्ही इथे केला. त्याही खूप भारावून गेल्या की एवढ्या माझ्या सगळ्या ग्रामीण जनतेमध्ये, माझ्या आदिवासी जनतेमध्ये आमचा सत्कार होतो. तर अशा प्रकारे एक सुसंस्कृतपणा निर्माण करणं आणि सुसंस्कृतपणामध्ये ग्रामीण भाग कमी नाही हे शहरी संस्कृतीला दाखवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तो यशस्वी होतोय आणि या यशस्वीमध्ये आम्हाला सामाजिक कार्यकर्ते, आम्हाला राजकीय नेते, आम्हाला सर्व प्रकारचे आमचे व्यापारी बंधू, सर्व प्रकारचे आमचे पत्रकार मित्र अतिशय उत्तम सहकार्य करतात. शासन दरबारातून, प्रशासन दरबारातून आम्हाला महसूल विभाग असेल, पोलीस विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, ग्रामपंचायत असेल असे सर्वच विभाग फार चांगल्या प्रकारचं मदत करतात. सार्वजनिक बांधकाम विभाग असेल सर्वांनी चांगला मदत केलेली आहे. आपल्या सर्वांचं चांगलं सहकार्य मार्गदर्शक आहेत. माझ्या कमिटीमध्ये बेलकर सरांसारखे जाणकार नेतृत्व आहे. त्यामुळे आम्ही हे कार्यक्रम सहज केलतो. आमची कमिटी उत्तम काम करते. आपल्या सर्वांचं उत्तम हेच आमच्या या यशाचं गमक आहे आणि ही संस्कृती आपल्याला या ग्रामीण भागामध्ये रुजवायची आहे. आपण सर्व असंच सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देतो.